नमस्कार, मनीषा सिक्रेट रेसिपी या चॅनलवरती सर्वांचे खूप 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 स्वागत आहे। आज मी घेऊन आली आहे विदर्भातील बुलढाणा स्टाईल मिरचीची भाजी आणि त्याच्यासोबत खुसखुशीत अशा बेट्ट्या, तर ज्या बघताच तोंडाला पाणी सुटतील आणि खाव्याशा वाटणाऱ्या। चला तर बघूया त्याची रेसिपी। तर मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे, अगदी जाडसर घ्यायचे आहे थोडे। अर्धी वाटी तुरीची डाळ, खोबरं, टोमॅटो, हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घेऊ शकता। कांदा आणि 2 वांगे घेतलेले आहे मी चिरून, आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। तर आणि इथे मी आंबरचुक्याची भाजी आणि पालक भाजी धुवून आणि चिरून घेतलेली आहे, बारीक चिरून घ्यायची आहे। आणि याप्रमाणे आपल्याला सर्व सामान म्हणजे सर्व साहित्य हे कुकर मध्ये घालून घ्यायचं आहे पाणी टाकून, आणि गॅसवर चढवून घ्यायचं आहे। त्याला थोडं गरम झाल्यानंतर झाकण लावून 4 शिट्ट्यांमध्ये अगदी एकदम एकजीव शिजून घ्यायचा आहे। आता इथे बिट्ट्या बनवण्यासाठी मी इथे 1 किलो गहू घेतलेले आहे, आणि 1 किलो गव्हाच्या प्रमाणाप्रमाणे इथे आपल्याला अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे। हरभऱ्याच्या डाळीने खूप छान खुसखुशीत बिट्ट्या होतात, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा। यामुळे सोड्याची सुद्धा आवश्यकता पडत नाही। तर इथे जाडसर पीठ दळून घ्यायचं आपल्याला, आणि त्यामध्ये तेलाचं मोहन, गरम तेल, अगदी कडक गरम तेल करून घ्यायचं आहे, आणि तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे या पिठाला। आणि ओवा घ्यायचा आपल्याला, ओवा सुद्धा हा हातावर असा रगडून घ्यायचा आहे थोडासा, आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला हे हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। हात एकमेकांवरती करून आपल्याला पीठ चोळून घ्यायचं आहे, छान प्रकारे असं चोळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व तेल हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर पाणी टाकून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। जे आपण नेहमीप्रमाणे पीठ भिजवतो त्याप्रमाणे हे पीठ भिजवायचं नसतं। हे पीठ भिजवायची पद्धत थोडी वेगळी असते, थोडं घट्ट पीठ भिजवायचं असतं हे। तर इथे आपण पाण्याचा कमी वापर करून पीठ गोळा करून घ्यायचा आहे सर्व हे, आणि तुम्ही बघू शकता पीठ आपलं भिजवून झालेलं आहे। थोडंसं तेल टाकून आपण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे तेलामध्ये, आणि त्याला 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे। तर पीठ 10 मिनिटं रेस्ट देईपर्यंत आपण इथे भाजीची तयारी करून घेऊया। इथे मी अर्धा चमचा हळद, हिंग, कोथिंबीर आणि मसाला घेतलेला आहे, गरम मसाला, कढीपत्ता, तिखट, आणि हा मी घरी केलेला मसाला आहे। तर तो एक सिक्रेट आहे माझा, तर तो मी नंतर सांगेल व्हिडिओच्या शेवटीमध्ये फोडणी देताना। तर इथे तेल गरम करायला घालायचं आपल्याला पातेल्यामध्ये। तेल गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला कधीही जिरे मोहरी घालायची असते। तर इथे मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घेते। त्यानंतर ठेचलेला लसूण घातलेला आहे मी, बघू शकता। गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे, कारण कमी गॅसवरच जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा ही खूप चवदार बनते। कढीपत्ता घालायचा आहे, आणि त्यानंतर आपण एक एक साहित्य आपण इथे घालून घेणार आहोत। हिंग घालायचं आहे, हिंग घातल्याच्या नंतर हळद घालायची आहे, हळद नंतर तिखट आपण कधीही चवीनुसार वापरायचं। तर मिरच्या जर तिखट नसतील वापरलेल्या, जे आपण कुकरमध्ये शिजवलेल्या होत्या त्या जर तिखट नसतील किंवा जास्त तिखट असतील तर लाल तिखट वापरायचं नाही। तर इथे मी थोडा मसाला घातला आहे, 2 मोठे चमचे मसाला होता तो घालून घेतलेला आहे, आणि इथे मी जो सिक्रेट मसाला आहे तो घालून घेतला आहे।
तर तो सिक्रेट मसाला असा, त्यामध्ये मी धनी, थोडेसे तमालपत्र, 1-2 तमालपत्र घातलेलं आहे, एक मोठी विलायची, एक छोटी विलायची आणि एक कलमी घातलेली आहे, कलमीचा तुकडा घेतलेला आहे मी थोडासा, आणि एक चक्री फूल घेतलेलं आहे, ते बारीक करून पावडर करून घेतलेली आहे मी त्याची. आणि ते आपल्याला मसाला घातल्यानंतर लगेच घालून घ्यायचा आहे. आपला मसाला तळून झाल्याच्या नंतर इथे मी आता पाणी घालून घेतलेलं आहे. थोडासा कोथिंबीर सुद्धा आपल्याला त्यासोबत घालून घ्यायचा आहे, लगभग विसरायचं नाही. असे याप्रमाणे आपल्याला कोथिंबीर घातल्याच्या नंतर खूप भारी चव येते. तर मसाल्याला आपल्या तेल वरती आलेलं आहे, तुम्ही बघू शकता, छान प्रकारे तेल वरती आलेलं आहे. तर इथे मी शिजवून घेतलेली, जे आपण साहित्य शिजून घेतलेलं होतं, डाळ, आंबट चुक्काची भाजी, पालक भाजी, खोबरं शेंगदाणे जे शिजून घेतलेलं होतं ते या पातेल्यामध्ये, आपल्याला मसाल्याच्या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवून याला कमी गॅसवर उकळी आणण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर झाकण ठेवून मी इथे उकळी येण्यासाठी ठेवून देणार आहे. तोपर्यंत आपण पीठ छान आपल्या 10 मिनिटं छान त्याला रेस्ट आलेला आहे, रेस्ट घेतलेला आहे पिठाने. तर आपण एक मागे एक गोळे करून घेणार आहोत पिठाचे. छानपैकी गोळे करून घ्यायचे याप्रमाणे मीडियम आकाराचे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपींचा आस्वाद घेता येईल. तर इथे मी गोळे करून घेतलेले आहे आणि याप्रमाणे तुम्ही बघू शकता. याप्रमाणे जर तुमच्या बिट्ट्या तुम्हाला जर खुसखुशीत हव्या असतील तर तुम्हाला याप्रमाणे गोळ्याला तेल लावून घ्यायचं आहे, चपातीला असं बोटाच्या साहाय्याने त्याला पसरवून आणि स्टेप बाय स्टेप फोल्ड मारून त्याला गोळा करून घ्यायचा आहे. याप्रमाणे मी सर्व गोळे हे तयार करून घेणार आहेत. आपण जेवढेही गोळे तयार करून घेतलेले होते ते सर्व गोळे मी इथे रेडी करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. तर इडली पात्रात आपण ते आता वाफवून घेणार आहोत. तर इडली पात्र मी ठेवून घेतलेलं होतं अगोदरच. तर इडली पात्राच्या ताटामध्ये ते ठेवून घ्यायचे आहे व्यवस्थित. आणि इडली पात्राच्या पाण्यात पाणी टाकून घ्यायचं आहे. त्या पाण्याला उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला हे ताट ठेवून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. ह्या बिट्ट्या खूप छान आणि टेस्टी लागतात, त्या तळल्यानंतर खुसखुशीत होतात. तर हे चेक कसं करायचं, तर एक चाकू घ्यायचा आपल्याला आणि त्या चाकूच्या साहाय्याने एका याच्यामध्ये आपल्याला त्याच्यात घालून बघायचं आहे. जर त्या चाकूला जर चिटकलं नाही तर समजून घ्यायचं की आपले वाफवले. तर इथे भाजीला सुद्धा उकळी आलेली आहे आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून घेतला आहे मी. छान आपली भाजी, मिरचीची भाजी ही रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. भाजी ही रेडी झालेली आहे. आणि आपल्या ज्या वाफवलेल्या बिट्ट्या आहेत, जे गोळे आहेत, ते आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. याप्रमाणे 1 बाय 1 आपण काढून घ्यायचे आहे, अगदी गरम आहेत ते. तर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपींचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ही भाजी तुम्हाला, ही रेसिपी कशी वाटली. तर पण इथे आता याची स्लाइसमध्ये कापून घेणार आहोत. ब्रेडच्या जसे स्लाइड असतात तशा स्लाइडमध्ये आपण बिट्ट्या ह्या कापून घेणार आहोत, तुम्ही बघू शकता. याप्रमाणे तुम्ही स्लाइडमध्ये बिट्ट्या कापून घ्यायच्या आहे. सर्व हे गोळे आपण याप्रमाणे कापून घेणार आहोत. तर तेल गरम करायला घालायचं आहे कढईमध्ये आणि एक खात्री बाळगायची आहे. तेल गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला इथे सर्व बिट्ट्या ह्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे टाकायच्या आहेत तेलामध्ये. तर आणि गॅसची फ्लेम कमी नाही करायची, इथे गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे. कारण जेव्हा आपण ह्या बिट्ट्या याच्यामध्ये टाकणार
तर तेल थंड होणार आपोआप, त्यामुळे गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची आहे आणि छान असं तळून घ्यायचे आहे. खमंग आणि खुसखुशीत होतात ह्या बिट्ट्या. मी नक्की ट्राय करा, या पद्धतीने बनवणार तर तुमच्या बिट्ट्या म्हणजे याला सोड्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही. तर अगदी छान आणि खुसखुशीत होतात. तुम्ही या बिट्ट्या चहासोबत सुद्धा खाऊ शकता. खूप भारी आणि भन्नाट लागतात. तर इथे आपण तळून घेणार आहोत छान मंद आचेवर. तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा मला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर आपल्या बिट्ट्या इथे तळून होत आहेत छानपैकी. लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत त्या. तर तुम्ही बघू शकता लालसर रंग आलेला आहे आपल्या बिट्ट्यांना. तर आपण आता बिट्ट्या काढून घेणार आहोत. सर्व बिट्ट्या कढईतल्या काढून घ्यायच्या आहेत. खूप छान आणि खुसखुशीत होतात जर यामध्ये हरभऱ्याची डाळ वापरली ना, तर खूप छान आणि मऊसूद होतात. बघू शकता आपल्या बिट्ट्या ह्या रेडी झालेल्या आहे खाण्यासाठी. बघताच क्षणी तोंडाला पाणी सोडणाऱ्या अशा ह्या बिट्ट्या, मिरची भाजी आणि बिट्ट्या रेडी आहेत.